अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कत्तलीसाठी बंदिस्त करून ठेवलेले 4 गोवंश यांची सुटका करून एक संशयित क्राईम ब्रँच युनिट 2 आणि मुंबई नाका पोलिसांच्या संयुक्त कारवाई जेरबंद. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट 2 कडे पथक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत संशयितांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि मुख्तार खान पठाण यांना मिळालेल्या माहितीनुसार आयशा नगर येथील एका शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे बंदिस्त करून ठेवल्याची माहिती मिळतात पथकाने प्रत्येकाने सदर ठिकाणी छापा टाकून 4 गोवंश यांची सुटका करून त्या ठिकाणी संशयित आरोपी मोहम्मद इब्ने अली साजिद खतीब यांना ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील तसेच क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण तसेच मुंबई नाका पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ, पोलीस अंमलदार समीर शेख तिडके आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.